नमस्कार मंडळी, इथे आपण एका कढईत चमचाभर तुपात अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, पाव कप पिस्ता, अक्रोड आणि मगज बी घालून मस्त छान खरपूस भाजून काढून घेतलं। पाव कप मनुका पण तुपात भाजून काढून घ्यायचा। परत थोड्याशा तुपामध्ये खारीक पण मस्त खरपूस भाजून घेतली आणि थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढली। आता 2 कप बारीक किसलेलं खोबरं कढईमध्ये छान लालसर रंगावर खरपूस भाजायचं, थंड होण्यासाठी काढून घ्यायचं। आता गरम तुपामध्ये अर्धा कप डिंक थोडा थोडा करून फुलेपर्यंत तळून घ्यायचा। भाजलेलं खोबरं हाताने चुरून घ्यायचं। आता तळलेले ड्राय फ्रुट्स मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि खोबऱ्यामध्ये काढायचे। भाजलेली खारीक पण मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची। तळलेला डिंक पण मिक्सरला जाडसर फिरवला। यात आता जायफळ, वेलची आणि भाजलेली खसखस घातली। तुपामध्ये 1.5 कप किसलेला गुळ घातला। गुळाचा पाक न बनवता फक्त विरघळून घ्यायचा आणि गरमच मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा। गुळाचा पाक गरमागरम असतानाच व्यवस्थित एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचा। हलकासा गरम असतानाच याचे छान लाडू आपल्याला वळून घ्यायचेत। थंड झाल्यानंतर लाडू हे वळले जात नाहीत। इथे तयार आहेत आपले हिवाळा विशेष डिंकाचे लाडू। थंडीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी रोज 1 लाडू जरूर खा।